कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती छापल्या जात असल्याचा गंभीर आरोप प्रकाशक आणि पानसरे कुटुंबाने केलाय। बनावट प्रती छापताना कॉम्रेड पानसरे यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकांमध्ये छेडछाड केल्याचा आरोपही केलेला आहे। पुण्यातील एका प्रकाशकानं शिवाजी कोण होता हे पुस्तक छापलेलं आहे, मात्र या पुस्तकामध्ये चुकीचा मजकूर घुसवल्याचा आरोप पानसरे कुटुंबीय आणि मूळ प्रकाशकांनी केलेला आहे। मजकूर ॲड करण्यापेक्षा अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे। ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। शिवाजी कोण होता पुस्तकाशी जाणीवपूर्वक जी छेडछाड केलेली आहे याच्या पाठीमागे उजव्या विचारसरणीच्या संघटनांचं मोठं षडयंत्र आहे। कारण 20 रुपयाला ही कॉपी महाराष्ट्रातल्या तर प्रचलित दराने मिळू शकत नाही आणि जाणीवपूर्वक पैसा बाहेरून घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी, गोविंद पानसरे पुस्तकाची बदनामी करण्यासाठी हे केलेलं आहे आणि मोठं षडयंत्र आहे। याची चौकशी व्हायला पाहिजे। आमच्या पान गाळलेला आहे आणि अनेक पानं ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत। 8-8, 10-10 ओळी ज्या आत्ताच्या अलीकडच्या कुठल्याही प्रकाशनाच्या आवृत्तीमध्ये म्हणजे ज्या 3 प्रकाशन संस्था हे पुस्तक छापतात त्या कुठल्याही आवृत्तीमध्ये 10-12 वर्ष जरी आपण अगोदर गेलो तर तो उल्लेख तुम्हाला सापडणार नाही। ते सगळे उल्लेख यांनी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत।